तो यकीनन अपने से दूर गए 31 दिसंबर को। तो आजकल बैलों पे भी काफी जान है, हालांकि देखा जाए तो काफी नाम बैलों का। तो देख सकते हैं यहाँ पे अब सलामी की जोड़ी गई है आई एलियन वोवे टीम की तरफ से। धीरू और सोनू, सोनू का आज बर्थडे है, उसे ओपनिंग का मौका दिया है, यकीनन चाहिए। तो हमारे विवेक की अच्छी सोच, उनके ऊपर भरोसा किया है सोनू के ऊपर। तो गेंदबाज देख सकते हैं रोहित। रोहित तो धीरज नजरबंदी, डंडी गुल, जगह बना, रन बनाया और विकेट दे दिया। का है रोहित ने, उनके आत्मविश्वास डबल हो चुका है यकीनन यहाँ। और ऊंचा यहाँ पे देख सकते हैं विकेट चटकाया है आई एलियन वोवेट टीम का। जो धीरज एक अच्छे बल्लेबाज है, अरे तेरे शॉट खेलने में माहिर है, रिवर्स शॉट खेलने में माहिर थे, लेकिन पवेलियन में वापस थोड़े से नाराज। तो रोहित सफलता मिली है उनको, पहली गेंद पे उनकी जगह संभालने जा रहे हैं। कुणाल ठाकुर, डीके शेठ पाटिल का आगमन हो चुका है। स्वागत है आपका, स्वागत है, स्वागत है, स्वागत है। तो पहली गेंद पे यहाँ डीके शेठ पाटिल, तो हमारे बंटी पाटिल काफी अच्छी अंपायरिंग। तो दो अंपायर देख सकते हैं हमारे प्रोफेशनल अंपायर अरविंद मात्रे। देखिए अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे। बल्लेबाज कुणाल ठाकुर को समझ न सके और डॉट गेंद की समाप्ति। पहली गेंद पे सफलता, दूसरी गेंद डॉट। अच्छी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी यहाँ देख सकते हैं रोहित के माध्यम से। और यहाँ बाहरी किनारे बल्ले का सिप शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन बल्ले के पल्ले से ही गेंद आई नहीं। यॉर्कर लेन की गेंद थी। एक रन से खाता खोला यहाँ देख सकते हैं कुणाल ठाकुर ने। तो उठा के खेला है सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय। सोनू ने भरोसा जताया है, यकीनन छक्का ठोक के आज उनका बर्थडे है और बर्थडे का गिफ्ट दिया है कप्तान को, 6 रन। तो हमारे रियान पटेल जो ईसा के सपुत्र है, उनकी शुभ इच्छा आ रही है आई एलियन टीम ओवे को। तो देख सकते हैं छक्का ठोक दिया है सोनू ने। सोनू फिर से तैयार, सामने रोहित। ओहो, यहाँ पे अच्छी गेंद, समझ न सके बल्लेबाज, हालांकि ऑफ स्टंप पे गेंद थी, कट करना चाहते थे लेकिन डॉट गेंद की समाप्ति। थर्ड अंपायर रियो, टीवी अंपायर देखिए वाइट है कि नहीं। वाइट के लिए रियो लिया है यहाँ पे कुणाल ठाकुर। रियो नहीं है वाइट को, सॉरी। तो देख सकते हैं टोटल हो चुका है यहाँ पे 7 रन। डॉट गेंद 7 रन हो चुके हैं रोहित। और ये फुल डिलीवरी थी, लेकिन बल्ले के बल्ले गेंद नहीं, डॉट गेंद की समाप्ति। पावर प्ले के ओवर में भरपूर फायदा न उठा सके आई 11 वोवेट टीम। 7 रन, एक विकेट के नुकसान पे 7 रन हो चुके हैं, लेकिन अब पावर प्ले के बाद कितना फायदा उठा सकती है हमारे राज मात्रे, वो देख सकते हैं। और हमारे अंश आशा, उनको भी देख सकते हैं। तो यहाँ पे टोटल हो चुका है सिर्फ और सिर्फ 7, एक अंकों में। तो हमारे यहाँ कमेंटर की आवाज सुनी आपने, रमेश गिरी, जिनकी
आवाज सुनी मराठी में, और हमारे भूमिपुत्र योगेश मरविया और आदेश पाटिल, कल जगदीश पाटिल की भी आवाज सुनी आपने। तो गेंदबाज आए हैं मुकेश, मुकेश जिन्होंने इससे पहले मैच में अच्छी गेंदबाजी की, कमबैक किया, लेकिन अब है कुणाल ठाकुर। देखना है ठाकुर क्या कर दिखाते हैं, बैट पकड़ने का अंदाज उनका निराला। और ये देखिए रिवर्स शॉट खेलने की कोशिश, और यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति। रिवर्स शॉट दोधारी तलवार होती है, लगे तो आबाद न तो बर्बाद, लगे तो सामने वाले की गर्दन उड़ा दे, वरना अपनी गर्दन उड़ने के लिए टाइम नहीं लगता। डॉट गेंद की समाप्ति है यहाँ पे। अभी तक वेग मात्रे है पोलैंड में। ओहो बेहतरीन शॉट यहाँ पे कवर की दिशा में, फील्डर तैनात है, फील्डर को चकमा दिया, गेंद जा रही इसी मार्का की तरफ, लेकिन यहाँ पे 2 रन मुकम्मल हो चुके हैं। डाल भात लोणचा कोण नाही कोणचा नाही फटकायला दोनचा। खेळाडू कक्षांशी आवाज नको देऊ, जास्ती आवाज जात नाही, पहिले डीजेचा आवाज जाते, तुमचा आवाज इथेच राहते, तुम्हाला एक माइक द्यायला लागेल वाटते। तो यकीनन डीजे का आवाज और कैमेट्री का आवाज पहुंचता है वहां प्लेयर के पास, खिलाड़ी के पास, लेकिन यहाँ से जो चिल्लाते हैं उनका आवाज नहीं पहुंचता है। देख सकते हैं मुकेश सामने, कुणाल फिर से रिवास 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 रिवास। तो यहाँ मैंने पहले ही कहा रिवर्स 2 धारी तलवार होती है, लगे तो आबाद न तो बर्बाद, लगे तो अपनी गर्दन सामने वाले की गर्दन उड़ा दे, वरना अपनी गर्दन उड़ने के लिए टाइम नहीं लगता है। टोटल हो चुका है यहाँ पे जरूर बताएंगे 9 रन। दूसरी ओवर चालू है, मुकेश गेंदबाजी के लिए तैयार, कुणाल ठाकुर बल्लेबाजी के लिए। ओहो फुलटॉस गेंद थी, लेकिन अंपायर हमारी तरफ रुक कर चुके थे शायद। तो यहाँ डॉट गेंद की समाप्ति। तो 6 गेंदों में 3 रनों का योगदान दिया है। यहाँ कुणाल ठाकुर ने काफी खराब बल्लेबाजी की है, यकीनन काफी खराब बल्लेबाजी। ओके ओहो उठाया उठाया और पार, सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, षटकार। तो डीजे अपने गए हैं, यकीनन यहाँ खाना खाने गए शायद। तो यहाँ आए हुए तमाम दर्शक, तमाम खिलाड़ी और तमाम मान्यवरों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। मुकेश देख सकते हैं सामने, कुणाल उठाया है हवा में गेंद, देख सकते हैं लॉक ऑफ, और यहाँ पे गेंद रुकी है। तो यहाँ 2 रन मुकम्मल हो चुके हैं। तो यहाँ से ज्यादा चिल्लाए ना प्लीज, 2 रन टोटल हो चुका है। बघा खेळाडू कक्षाने आवाज दिला तर आता पेनल्टी 2 धावेची लागेल, लक्ष असू द्या। तो मैंने पहले ही कह चुका हूँ, क्योंकि यहाँ से आवाज भी नहीं जाती है वहां तक। तो टोटल हो चुका है यहाँ पे 17। आठ गेंद खेली है कुणाल ठाकुर ने और रन निकाले सिर्फ और सिर्फ 11 रन, उसमें एक छक्का शामिल है। डॉट गेंद काफी खेली है, 4 गेंद डॉट खेली है। गेंदबाज आए हैं रोहन, रोहन आए हैं बालाराम को हमारे देख सकते हैं, काफी अच्छी फिटनेस अभी तक। रिवर्स किंग, रिवर्स के सुल्तान माने जाते हैं। लागो ना लागो रिवर्स मारा था। तो देख सकते हैं यहाँ पे रोहन, ओ फुल टॉस गेंद, उसका भरपूर फायदा उठाया गया, उठाया आसमानी टोला, और हम पैर टोपी वाला बोला 6 रन।
ये आए हैं। अच्छा फास्ट करे, फटाफट फटाफट स्पेस करे, फास्ट फटाफट करे। राहुल गांधी कहते हैं खटाखट खटाखट खटाखट, आलू इधर से डालो सोना वहां से निकलेगा। कौन सी मशीन है क्या मालूम। तो देख सकते हैं टोटल हो चुका है यहाँ पे 23 रन। 23 रन। आकाश को भी हमारे देख सकते हैं और प्रकाश को भी देख सकते हैं। शायद प्रकाश है, आकाश है क्या नहीं। ओहो उठा के खेला है, ये देखिए 1 बॉस 4 रन, सीमा रेखा पर 4। ऊपर शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर से चौका ठोक दिया है यहाँ पे गेंदबाज रोहन। और ये देखिए आसमानी तूफानी लुकमानी उस्मानी जीलानी ईरानी बिरयानी मस्तानी हिंदुस्तानी छक्का और गेंदबाज हुआ हक्का बक्का। तो यहाँ पे संदेश पाटिल टोंडरे उनके तरफ से कैमेट्री के लिए यहाँ पे देखा जाए तो 5,000 पैसे मतलब 500 रुपये, 5,000 पैसे बख्शीश आई है और हमारे कमेटी को 2,500 रुपये आए हैं। उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। और यकीनन यहाँ पे देख सकते हैं बर्थडे बॉय सोनू तुझा माझ्या भरोसा नाही काय। तो भरोसा है कप्तान का, इसीलिए ओपनिंग भेजा है। यहाँ पे टोटल हुआ है जरूर बताएंगे 33 रन। तो सोनू हमारे अच्छी बल्लेबाजी, 3 छक्के ठोके आए। और ये देखिए आसमानी टोला और हम प्यार बोला 6 रन। तो तो जिया मांगेंगे सोनू, तेरी साथी खिलाड़ी तेरे छक्के चौके की दुआ मांगेंगे। वसंत भोईर सर तुरबे आए हैं, स्वागत है आपका, आना है शुभ। और ये देखिए ठोक दिया छक्का 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 छक्का, हैट्रिक, छक्के की हैट्रिक। तुर्भे गावचे सन्माननीय वसंत भोईर साहेबांचं आगमन झालंय। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय बालराम मडवी व स्वर्गीय कुशाल पाटील स्मृती चषक तुम्ही हे पर्व पाहता अंतिम टप्प्यामध्ये। चला तुर्भे संघ आपण आला असेल तर नक्कीच या ठिकाणी नोंद करा। या मॅच नंतर ती लढत शेवटची अंतिम होणार। आर पार सीमा पार टांगा पलटी गोरा फरार षटकार। यहाँ टोटल हो चुका है 51 रन। और सोनू जाती स्कोर कितने पे खेल रहे जरूर बताएंगे। 9 गेंद 40 रनों पे। सोनू के लिए एक शेर जरूर कहना चाहूंगा मैं, सितारे देखेंगे तो जिया मांगेंगे सोनू, तेरी साथी खिलाड़ी तेरे छक्के चौके की दुआ मांगेंगे। गेंद से निगाहें ना हटा देना सोनू, वरना तेरे अपोजिशन वाले तेरे आउट होने की दुआ मांगेंगे। सोनू को यहाँ 500 कैश आए हैं बख्शीश। और हमारे योगेश मरवी को देख सकते हैं, पनवेल क्रिकेट समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष। तो टोटल यहाँ हो चुका है राज म्हात्रे। तो यकीनन यहाँ राज म्हात्रे ने यहाँ 500 रुपया बख्शीश दिया सोने को। सर चश्मा लगाए ना, अच्छा दिखता है। राज सर चश्मा लगाइए। तो टोटल यहाँ हुआ है, हाँ नाम 40 माले सोनू ने
तो नाम के तरफ से भी 500 आया है, लेकिन 50 के बाद क्या 50 होंगी सोनू की। और ये देखिए बेहतरीन गेंद, उतनी बेहतरीन तरीके से खेला है, ऑफ के फील्डर की अच्छी फील्डर उठाए फेंके, जब तक 2 रन लेने की कोशिश, रनआउट का खतरा। और ये क्या हो गया लफड़ा, लैला के शादी में मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया डीजे। टोडरे जिन्होंने हमें 500 रुपए की बख्शिश दी कमेंटर को, तो उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। और हमारे कमेटी को 2500 रुपए दिए हैं संदेश पाटिल टोंडरे। तो चलते दोस्तों, उनकी जगह संभालने गए हैं यहाँ पे विवेक महात्रे, लेकिन अच्छी बल्लेबाजी सोनू के माध्यम से दिखाई दी। तो देखना है सोनू जगह बनाया, रूम बनाया, लेकिन बल्ले के पल्ले गेंद आई नहीं। और एक रन जरूर मिला है लेग बाय के रूप में, शायद अंपायर लेग बाय के रूप में बैट कट है। 53 रन हो चुके हैं यहाँ पे, देख सकते हैं 53 रनों की शानदार पारी खेली है i11 वोवे टीम ने। देख सकते हैं सोनू जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की, और थोड़ी सी खराब बल्लेबाजी की कुणाल ठाकुर ने, जिन्होंने 4 गेंद डॉट किए और उठा के खेला है। ये देखिए क्या क्या होंगी, नहीं सीमा रेखा पार, 6 6 6 6। आमचे संदेशजी पाटील खरं तर आमच्या गावचे जावई येते, त्यांचा हार्दिक मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालं वसंत भोईर, त्यानंतर तुम्ही सुरत दादा पाहता प्रदीप दादा उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत। दाल भात लोणचा कौन ना कौन सा नहीं फटकाएला 2चा, तो टोटल हो चुका है जरूर बताएंगे 61 रन। 61 रन हो चुके हैं यहाँ पे, देख सकते हैं। तो गेंद अभी तक बाकी है इस ओवर की 2। 61 रन एक काफी ऊंचा स्कोर मेरे ख्याल से श्रृंखला का हाई स्कोर है। और नजरबंदी दंडी गुल, मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी झाली। ऋतिक आया है, एक गेंद है, कितने रन बना पाएंगे दे सवाल संजय गेंदबाजी के लिए। और बाहरी किनारे ले गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, वहां फील्डर तैनात है, फील्डर के पोस्ट के अंदर गेंद, लेकिन यहाँ पे 3 रन दौड़ के पूरे की। अच्छी रनिंग द बिटविंग, शानदार रनिंग द बिटविंग यहाँ पे देख सकते हैं। 3 रन मुकम्मल, जैसे जंगल में हिरन दौड़ती है वैसे 2 खिलाड़ी बेजान पिच पे दौड़ रहे थे, गोबर और मिट्टी के पिच पे। तर व्यासपीठावरती आपण काही विशेष सन्मान घेऊया। खरं तर ज्यांचं या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान आहे ते सर्वांचे लडके सन्माननीय आमचे सुरतदादा रोंगरे, त्यांचा सन्मान केला जाईल। बादल आणि मोरक्या बैलाचे मालक, खरं तर मित्र आत्ताच एक घटना घडली, छोटू दादा हा त्यांचा आवडता मुंबई किंग म्हणून ज्याला म्हटलं जायचं, आज ते निघून गेलेत। छोटू दादांचं खूप प्रेम होतं त्याच्यावरती, त्यांच्या संपूर्ण ग्रुपचं। छोटू दादा या पण आपला सन्मान इथे केला जाईल। मी रघुनाथ पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे सुरत दादाचा सन्मान करायचा आहे। दमदार व्यक्तिमत्व, नेहमीच क्रीडा स्पर्धेला खूप मोठं योगदान असतं आणि सातत्याने आपण पाहिलं त्यांचा संघही मैदानात उतरत असतो।
छोटू दादा इथे त्यांचं खरं तर त्या बैलाचे मालक मुंबई किंग सुरत दादांचा सन्मान केला जाईल. पुष्पगुच्छ शाल आणि मोमेंटो देऊन इथे सन्मान केलं जातंय. त्यानंतर आम्ही सन्मान करू प्रदीप दादा. या प्रदीप दादा गोंदली, त्यांच्या समेत प्रदीप दादा गोंदली देखील उपस्थित झालेत. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. तर या ठिकाणी टीम लक्ष असू द्या, टीम यस तुर्बे संघ आलेला आहे. यानंतर विजेता संघ विरुद्ध तो संघ खेळेल. आणि युट्यूबच्या माध्यमातून कोणी संघ आपण आमचा आवाज ऐकत असाल तर नक्की तुम्ही वेळेवरती उपस्थित राहा, कारण यानंतर एक लढत होणार, त्यानंतर सेमी फायनलची लढत होणार. तदनंतर आमचे वसंत भोईर साहेब या सन्मान केला जाईल. मी विनंती करेल या ठिकाणी रघुनाथ पाटील यांना की आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तर वसंत भोईर यांचा सन्मान केलं जातंय. चला सामना लगेच सुरू होईल. टीम उभे, जास्त वेळ घेऊ नका. सर्वे स्वरूप कंस्ट्रक्शनचे ऑनर समीर दादा पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि चला उभे टीम, लगेच इथे फिल्डिंग रचना झाली आहे. टीम दहिसर मोरी संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. खरं तर मोठं लक्ष उभं केलं या मॅच मध्ये. आणि पहिला सत्र आपण आवाज ऐकला आमचे अशरफजी पटेल ओवे. आणि आता त्यानंतर सेकंड सत्रामध्ये रमेश गिरा वाडी. थँक्यू योगेश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी केली आहे ओवे टीमने. तब्बल धावा जमा केल्या. 64-65 तर लक्ष ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि हे दोन्ही संघ असे आहेत ना मैदानाच्या आतमध्ये. प्रथम पहिल्या मॅचमध्ये दहिसर मोरी संघाने मात्र धावा जमा केल्या होत्या 57 ना 58चं टार्गेट सेट केलं होतं. आणि त्यानंतर मात्र आता ही दुसरी मॅच पाहतोय. एका साईडला ओवे संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दहिसर मोरी संघ पाहतोय आपण. ओवे संघाने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमा केल्या. 64-65 लक्ष ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानाच्या एंटर झाली आहे. पहा राज मात्रे सोनूसाठी मात्र तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिलाय. एकमेव कारण मात्र सोनूने काय फलंदाजी केली होती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज बंटीला पाहता आपण. त्याच्या समेत फलंदाज मुकेश. हो पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहा चुकी केली होती मी तर म्हणेन सोनू. या सोनूने मात्र चांगला चेंडू अडवला शेवटच्या मुवमेंटला. कदाचित सर जर तो चेंडू अडला नसता तर सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला असता चेंडू. सिंगल. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाजाने. 65 धाब्याचा पाठलान करत असताना पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. 2 धाबा फुकटच्या मिळाल्यात. सातत्याने म्हटलं जातं ना सर, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. अशा 2 धावा मिळाल्यात. 2 धाब्याच्या मदतीने संघाचा श्रीगणेशा झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू. फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता मी तर म्हणेन. जेव्हा जर असे चेंडू तुमच्याकडे येतील आणि त्या चेंडूची मात्र पूर्णपणे फायदा घ्यायला लागेल चेंडूचा. अशी जर संधी तुम्ही सोडाल तर नक्कीच संघ थोडासा अडचणी सापडेल मी तर म्हणेन. डोंगर जर पाहिला ना, मलंगडाचा डोंगर पाहिला आपण, समोर दिसतोय मलंगडाचा डोंगर. तो डोंगर तुम्ही दिसताय तेवढा त्याच्यावरती जाऊ नका. तो डोंगर मात्र ना खूप उंच आहे. आणि त्या डोंगरावरती जर चढायचे असेल ना तर रोपेने जायला लागेल आपल्याला. हो गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला ना इला शेंडीला. फलंदाज मात्र पहिला गडी गारत. पहिला हादरा पहिली साडेसाती निष्ठा बनवती अपशगुन. पहिलं लपडं पाठीमागं.
नक्कीच नक्कीच. याला मात्र पहा, तुझ्या गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवलाय, त्यानंतर मात्र तुलाही प्रति उत्तर द्यायचं आहे. भरपाई काढायला लागेल, मी तर म्हणेन व्याजा सकट मात्र उचुली करावी लागेल. हो, यावेळेस मात्र पहा, शरीरापासून बॉडीपासून मात्र हा चेंडू मात्र दूर ठेवण्याचं काम केलं होतं गोलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता, जेवढी तुम्ही डॉट चेंडू केलाल तेवढा मात्र संघावरती प्रेशर निर्माण होईल. कमी डॉट चेंडू मात्र खेळावा लागतील. धावांचा खूप डोंगर उभा आहे मैदान. हो, चांगला फटका पाहिला, गॅप शोधली आहे आणि चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय. क्षेत्ररक्षण धावतोय, चेंडू मागे मात्र चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू जाईल सीमा पार, ठोकलाय चौकार. च्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस मात्र बॅटची कडा आणि हातचा बर्थडे बॉय. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, पण आजच्या दिवसामध्ये संघावरती भरोसा दाखवलाय या सोनू या क्षेत्ररक्षणाने. झटका क्रमांक लागलाय दुसरा. घेऊ. चला, नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला, लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर व्हा. रोहितला पाहताय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये बंटीला पाहताय ना, तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. विवेक, दमदार गोलंदाजी राहिली आहे विवेकच्या माध्यमातून. पहिला चेंडूवरती मात्र खराब चेंडू टाकल्यानंतर स्वतःला सावरलाय, मी तर म्हणेन. रोहितला पाहताय स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. हो, चांगला फटका पाहिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण. जसा चेंडू मध्ये हातामध्ये आला तसा फेकून दिलाय. बॉलर एंडकडे सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. आता मात्र खूप धाबेंचं मात्र गरज असेल, मी तर म्हणेन. खूप मोठा डोंगर उभा केलाय. चला, स्पीडअप करा. टाइम मात्र अलर्ट असेल आपल्याला, याची मात्र नोंद घ्या आपण. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. कदाचित 15 चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला, यानंतर पाहता आपण डस्टर पक्ष बैलाचे मालक विष्णू शेठ मडवी. आमच्या चला, स्पीडअप करा. टाइम पूर्णपणे अलर्ट झाला आपल्याला. ओवे संघ वेळ खूप खर्च करत असताना टाइम मात्र अलर्ट केला या ठिकाणी. गोलंदाज सज्ज झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आजचा बर्थडे बॉय सोनू, ज्याच्या बॅट मधनं धमाके पाहिले आपण 5. हो, चांगला चेंडू. यॉर्करचा वापर. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र धीरजच्या माध्यमातून चांगला चेंडू अडवणी केली आहे. तोपर्यंत मात्र सिंगल. एकेर दुहेरीने मात्र काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला जर दिल्ली गाठायची आहे ना, तर रिक्षा आणि बसने सफर करून चालणार नाहीये. त्याला मात्र हवाई यात्रा करावी लागेल. हवाई हल्ले मात्र मैदानाच्या आतमध्ये चढवावे लागतील. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बंटीला पाहता स्ट्रायकिंगला. हो, चांगला फटका पाहिला बंटीच्या माध्यमातून. थोडीशी जागा बनवली आणि हा संघर्षमय ठोकलाय षटकार. बंटी ऑन द फायर. छोटू दादा बादल, मोरक्या बैलाचे मालक
सूरज अंकुश ढोंगरे ढोंगऱ्याचा पाडा यांच्याकडनं तब्बल आम्हाला 2500चा आर्थिक सहकार्य केलाय स्पर्धेसाठी. सरसे स्वागत साहेब आपले. या ठिकाणी मात्र पहिला लेग बायच्या स्वरूपात सिंगल पा मात्र मोठे फटक्यांची गरज आहे. मी तर म्हणेन सिंगल डबलने मी तर म्हणेन ओवे टीमला काही फरक पडणार नाही. हो यॉर्करचा वापर ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा. यॉर्करचा वापर डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आजचा बड्डे बॉय सोनू तुझा भरोसा नाही का. आता मैदानाच्या आतमध्ये संघावरती भरोसा दाखवत देताना सोनू चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल उडाले आहे. क्षेत्ररक्षण नाही आहे जवळपास. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 5-17चा आकडा मात्र थोडासा अशुभ ठरेल मी तर म्हणेन. मोठे फटके मात्र मारावा लागतील. तब्बल पाहिला आपण 65चं लक्ष ठेवलंय. अद्याप धावा जमा केल्या दैसर मोरी संघाने. 17 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. मी तर म्हणेन काही गरज नव्हती. 2 षटकाचा वाजवी केस संपला गेला. टोटल पाहिली 17 धावा जमा केल्यात. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. यानंतर सामना आपण तुर्बे संघ आपणही तयार राहा. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. आता समीकरणचा विचार केला 12 चेंडू शिल्लक असतील ना 48 धाब्यांची गरज असेल. 17 धावा धावपलटावरती लागल्या गेल्यात. 10 आल्या 10. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. टोटल पहिला पण षटकार आला आणि त्यानंतर मात्र लेग बाय स्वरूपात सिंगल आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर डबल आणि परत पुन्हा एकदा शेवटचा चेंडू डॉट. आता आपण पाहिली आहे ना समीकरण 12 चेंडू आणि 48 धावीची गरज. प्रत्येक षटकाचा विचार केला 24ची सरासरी गाठावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बंटी या फलंदाजाला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. बंटी या फलंदाजाला. गोलंदाज पाहत आहे धीरज मात्रे. हो यावेळेस मात्र चांगला वेग. धीरज मात्रेच्या गोलंदाजीमध्ये ना भरपूर सारा वेग होता. आजच्या दिवसामध्ये ना धीरजने संघाला थोडासा नाराज केलाय. पहिल्याही मॅच मध्ये न भोपला फोडताना मैदानाच्या बाहेर गेला आणि ह्याही मॅच मध्ये न भोपला फोडताना मैदानाच्या बाहेर. आता मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. हो यावेळेस बॅटच्या रॅडर मध्ये चेंडू जाईल का हा प्रश्न पडला. यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. जजमेंट मात्र चांगला होता. शेवटच्या मुवमेंट पर्यंत मात्र त्या क्षेत्ररक्षणाने नजर ठेवली. तोपर्यंत मात्र सिंगल. एकेरी दुहेरी काही फरक पडणार नाहीये. मी तर सांगेन ओवे संघाला तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत ऑन स्क्रीन पाहू शकाल आपण. हो यावेळेस मात्र फुलटॉस होता. उंच उडालाय. जजमेंट करतो या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडायचा होता. या ठिकाणी मात्र शेवटच्या मुवमेंटला झेल सोडला गेलाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एकोणीस आकड्यावरती. हो गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गया है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला. दोन्ही गाड्या एका पटरीवरती. हा प्रश्न पडलाय कुणाला आउट करायचा. फलंदाज बाद होतोय. बंटी डगआउट. विराजला बाधा आपण. आता संघ थोडासा अडचणी सापडलाय. मी तर म्हणेन दैसर मोरी संघ पाहतोय संकटात सापडला. यावेळेस मात्र ठोकलाय जाईल लांबच लांब. हा षटकार संघर्षमय षटकार ठोकलाय. प्रति हल्ला चढवला जातो या गोलंदाजावरती. या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय
25 या आकड्यावरती अजूनही विचार केला 7 चेंडूमध्ये 40 धाबीची गरज, मध्ये जवळ हे 6 चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. 7 चेंडू 40 ची गरज. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा ताकद मात्र कमी मिळाली आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट झाल्यात वेगाने 2 आणि 2 धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. आता मात्र समीकरणचा विचार केला 6 चेंडू 38 ची गरज. चला तुर्बे संघ आपण तयार राहा, यानंतर आपल्याला लगेचच सामना खेळायचा आहे. आणि कोणी संघ जर आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत असाल तर आपणही या आदरणीय दिनेश मडवी साहेबांकडनं मात्र तब्बल 1100 रुपयाचा आर्थिक सहकार्य आलाय. सरचे स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपला साहेब. चला स्पीडअप करा, वेळ मात्र कमी खर्च करा. आपण आजचा दिवस मात्र फायनल डे पाहतो आपण आणि कमीत कमी वेळ खर्च करायचा आहे आपल्याला. 6:38 ची गरज. पहिल्या चेंडूवरती आगाज फुल टॉस आहे, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण चांगला राहिलाय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चांगला चेंडू अडवलाय, तोपर्यंत मात्र सिंगल. आतापर्यंत मात्र विचार केला ना, आता मी तर म्हणेन दैसर संघाच्या माध्यमातून हा सामना निसटलाय. घर फिरला ना का घराचे वासे सुद्धा फिरतात, अशीच परिस्थिती पाहतोय आपण दैसर मोरी संघाची. फक्त 5 चेंडू शिल्लक असतील, 5 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे आहेत 37 धावा. शॉर्ट बॉल पुल केला या ठिकाणी, ताकदीचा वापर आणि थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे. फलंदाज बाद होईल, नवीन फलंदाज एंटर झालाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बंटीला पाहता पुन्हा एकदा 0001 लकी नंबर असेल कदाचित. चला लवकर जा, आपण थोडासा फास्टली गेला आपण आणि क्षेत्ररक्षण लवकर लावा ओवे संघ. आणि चला यानंतर विनंती असेल आपण तुर्बे संघाच्या संघनायकाला आपण व्यासपीठावरती येऊन राहा, लगेचच मात्र सामना खेळवला जाईल. टाइम पाहिला तर 3:41 झाल्यात. थोडासा फास्टली केला मी तर म्हणेन. फुल टॉस चेंडू, चांगला फटका पाहिला आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळेल. एकेरी दुहेरीने मात्र विचार केला पूर्णपणे आता सामना जवळ निसटलाय. मी तर म्हणेन सर्व वन साइड सामना. या सामन्याची मात्र पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ओवे संघाने. जमदार खेळ राहिला आजचा विचार केला सोनूने. आजचा दिवस मात्र सोनूच्या नावावरती राहिला. आजचा दिवस विचार केला सोनूचा बर्थडे सुद्धा असेल. आज सोनूचा दिवस म्हणावा लागेल. सोनूची जर घरची फॅमिली बघत असेल तर सोनूसाठी मात्र आनंदाची गोष्ट. सोनू आजच्या दिवसामध्ये चांगला खेळला. एकेरी दुहेरी मात्र आता जवळ चेंडू शिल्लक असेल, फक्त एकच चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये मात्र तब्बल 35 धाबेची गरज असेल. भरपूर मी तर म्हणेन 5-6 गाड्याने अंतर टाकलाय. मी तर म्हणेन फाकली मी तर म्हणेन शर्यत. चला हार्ड लक दैसर संघ, पुढच्या मॅच साठी मात्र बेस्ट ऑफ लक असेल. चला चला चेंडू आपण आतमध्ये लगेच फेकायचा आहे. चेंडू फेका आपण. चला ओवे संघाचे जे पाठीराखे आहेत चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण फेका. चला दोन्ही संघाचे संघनायक या तुर्बे संघाचा संघनायक आलाय आणि या मॅचचा हिरो. 10 चेंडू मध्ये तब्बल 41 धाबेची बहारदार खेळी केली आहे सोनूने आज. तर मी तर म्हणेन संघावरती भरोसा दाखवलाय. चला दोन्ही संघाच्या संघनायक मात्र विनंती असेल हस्तांदोलन लगेचच करून घ्या. आणि सोनूसाठी राज म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा